सगळ्यांना आत्मवंदन. दोन चार दिवसापूर्वी एक प्रश्न आला माझ्याकडे की त्यांच्या एका रिलेटिव्हचं नोकरी जातीये सारखी सारखी. एका विशिष्ट कारणाने माणूस चांगला, वागणं चांगलं, पण नोकरी जाणं हे सतत घडतंय. हे का होत असावं? या प्रश्नाचा मागोवा जेव्हा मी घेतला तेव्हा रॉबर्ट शॉचं पुस्तक माझ्या मदतीला धावून आलं, सोल प्लॅन. आपण पृथ्वीवर येतो ते काहीतरी कामासाठी आलेलं असतो, काहीतरी शिकायला आलेलं असतो, काहीतरी समजून घ्यायला आलेलं असतो, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आलेलं असतो. आपल्या समोर अनेक आव्हानं असतात. कोणाच्या घरी गरिबी असते, कोणाच्या घरी आजार असतं, अनेक संकट आपण घेऊन आलेलो असतो. हे काही काही संकट आपल्या जवळ वारंवार येतात. जसं माझ्या मैत्रिणीने जे मला विचारलं की माझ्या जे कोण रिलेटिव्ह आहे त्यांची सतत नोकरी जाते, माणूस खूप छान आहे, कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, कामाला चांगला आहे, मग असं का व्हावं? तर त्याच्या मागचं कारण ते ज्या कारणासाठी शिकायला आलेले आहे, ज्या गोष्टीसाठी आलेले आहे, ती गोष्ट घडतच नाही. ती गोष्ट घडवण्यासाठी नियती, देव, आपण ज्या काही म्हणू, ती गोष्ट घडवण्यासाठी आपल्याला त्या मार्गावर आणल्या जातं. काय शिकायचं आपल्याला, या गोष्टीतून काय समजून घ्यायचं? आपण काहीतरी शिकण्यासाठी आलेलो आहे, अनुभव घेण्यासाठी आलेलो आहे, हे पहिले आपल्याला मनाला मानलं पाहिजे. मनाला समजवलं पाहिजे की नाही, मी इथे जी आलेली आहे, पृथ्वीवर आलेली आहे, ती दोन गोष्टी शिकण्यासाठी आली आहे, दोन चार ज्या काही असतील त्या. बाकीचे अनेक ग्रह आहेत, अनेक पृथ्वी आहेत, अनेक ठिकाणी मानव आहेत किंवा मानवासारखे दिसणारे प्राणी आहेत. मग मी तिथे का नाही गेली? नेमकी पृथ्वीवर का आली? आता तुम्ही म्हणाल की असं कसं, आम्हाला तर माहीतच नाही, आम्ही बघतो की चंद्रावर लोक नाहीये किंवा मंगळावर लोक जाऊन आले आहेत, मंगळावर नाही. पण हे सूर्य, चंद्र किंवा हे ग्रह हे आपल्या पूर्वजांना किती आधी माहित होते. विज्ञानाने शोध लावायच्या आधी आपल्या ऋषी मुनींनी यांचं स्थान पक्क केलं होतं. मग त्यांच्याच याच्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक पृथ्वी असण्याच्या किंवा अनेक ठिकाणी अनेक जीवसृष्टी असण्याचे अनेक दाखले आहेत. त्याच्यातला एक दाखला मी तुम्हाला आज सांगणार आहे, तो म्हणजे मला माहित असलेलं सुखमणी साहेब. जे मी अभ्यास केलं त्याच्यामध्ये ते म्हणतात, कई कोट पाताल के बासी, कई कोट नरक सुरक निवासी, कई कोट जन्म ही जीव ही मही, कई कोट बहु जोगी फिरे. म्हणजे या पृथ्वीवर, या पृथ्वीशिवाय अनेक स्तर आहे आणि अनेक स्तरामध्ये जीवसृष्टी आहे. मग आपण पृथ्वीवर का घेतला? पृथ्वीवर सगळ्यांनाच प्रवेश मिळतो का? तर नाही. पृथ्वीवर अनेक भाग्यवंतांनाच प्रवेश मिळतो, त्याच्यातले आपण भाग्यवंत आहोत. कारण काहीतरी शिकण्यासाठी
अनेक लोक तयार आहेत, देव देवता पण प्रवेश घ्यायला तयार आहे, पण त्यांना मिळत नाही. अनेक देवतांना त्यांची प्रगती करण्यासाठी, आत्म्याची प्रगती करण्यासाठी त्यांना पृथ्वीवर उतरायचं असतं, पण इथे प्रवेश मिळत नाही. मग आपण का आलो आहे? तर आपण आपलं स्वरूप जाणायला आलेलो आहे. मी कोण आहे हे जाणून घ्यायला आलेलं आहे. पृथ्वीवर दोन गोष्ट आहेत, जसं थंड आहे तसं गरम आहे, जसं प्रेम आहे तसा द्वेष आहे. या दोन द्वंद्वामध्ये आपण मुद्दाम आलेलो आहे. ते कशासाठी? तर माझ्या आत्म्याचा विकास करण्यासाठी मी आलेली आहे. आता मी विकास कसा करणार? मला काय शिकायचे याचं प्लॅनिंग मी वरतून करून आले. बघा, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना, सासू, नवरा, आई वडील, मुलं, हा आपला सोल ग्रुप आहे. आणि हा आपल्या बरोबर अनेक जन्मात फिरत असतो, अनेक जन्मात. कारण आधीच्या जन्मात यांचं आणि आपलं कनेक्शन काहीतरी वेगळं असतं. काही काहींची मुलं बघा, ते फक्त त्रास द्यायलाच आलेले असतात. आई वडिलांना कसा त्रास द्यायचा, त्यांना कसं छळता येईल, एवढाच ते विचार करतात. आज वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. तिथे वृद्ध जातात ते आपण बघतो तेव्हा चूक दोघांची दिसते. पण हे का होतं? काय गोष्टींनी त्यांना वृद्धाश्रमात जावं लागतं? किंवा आज अनेक रेप दिसतात तुम्हाला, अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट दिसतात. काहीही कारण नसताना मर्डर केल्या जातात, काहीच कारण नाही. यांनी माझे 100 रुपये दिले नाही म्हणून मर्डर होतोय. या गोष्टी का होतात? याचा विचार जेव्हा केला तर त्याच्यात दोन गोष्टी दिसतात. एक तर मी माझा मृत्यू तसा लिहून आणलेला, माझ्या बरोबर मी माझी सासू निवडून आणलेली आहे, माझ्या बरोबर माझा नवरा मी निवडून आणलेला आहे, माझ्या बरोबर मी कुठल्या घरात जन्म घेणार, कुठल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेणार, माझ्या पोटी कुठले मुलं येणार, मुलगा येणार की मुलगी येणार, हे देखील मी लिहून आणलंय. त्यांच्याशी असलेलं कार्मिक अकाउंट मला साफ करायचंय. माझी सासू जर मला छळत असेल तर आधीच्या जन्मात मी तिला छळलेलं असतं. माझा मुलगा जर मला त्रास देत असेल तर आधीच्या जन्मात मी त्याला त्रास दिलेला असतो. किंवा हे एकच कारण नाहीये की मी त्याला त्रास दिला म्हणून त्यांनी मला त्रास दिला. काही काही वेळा असं होतं की मला प्रेम शिकायचं असतं, मला कारुण्य शिकायचं असतं, मला शांतीचा अनुभव घ्यायचा असतो, किंवा मला निर्भयता शिकायची असतं, मला बोलणं शिकायचं असतं. अशा वेळेला मी तसे तसे लोक माझ्या आजूबाजूला निर्माण करते किंवा घेऊन येते. 50% प्लॅन मी वरतून करून आलेली आहे, मोठा मोठा. माझे आई वडील कोण, माझी सासू कोण, माझी मुलं कोण, माझा नवरा कोण, माझ्या नातलग कोण जे मला त्रास देतील, मला कोण त्रास देणार, हे मी लिहून आणलं. बाकीचं 50% फ्री विल आहे. मी कसं वागायचं, मी त्यांच्याशी संबंध कसे ठेवायचे, मी माफ करू शकते का, हे या आल्यावर मला करायचंय. हे 50% फ्री विल माझ्यासाठी मी
ठेवून घेतलेलं आहे, हे माझं आहे, मी कसं वागणार. पण 50% मी लिहून आणले. पण या 50% मध्ये देखील मी बदलवू शकते. आता जर मुलगा त्रास देत असेल आणि आपण शोधत गेलो कारण की मी काय आली हा मला का छळतोय, त्याच्यासाठी आपण जी पहिलेची प्रार्थना म्हणतो, आपण सगळ्यांना माफी करतो, माफी देतो, सगळ्यांचं भलं व्हावं म्हणतो, हे त्यासाठीच. आणि 50% आपण आपल्याला विचारून घ्यायचंय की हा मला त्रास देतोय, याच्यात मला काय शिकायचंय. तो त्रास सहन करून मी कशी खुश राहू शकते, किंवा तो त्रास सहन करून मी त्याला कुठलेही शिवे शाप न देता मी त्याच्यावर प्रेम करू शकते का, हे जेव्हा मी शिकते आणि त्यानुसार माझं अनुसरण करते, तर तो मुलगा पुढे बदलतो, पूर्ण क्लिअर होऊन जातं आपलं ते अकाउंट. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा की तुमच्यासाठी एक जाळं विणलेलं आहे, एक कोश विणलेला आहे, एका सर्कलमध्ये तुम्हाला ठेवलेला आहे. तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला दिसेल एखादी व्यक्ती आपल्याला सतत बोलत असते, सतत बोलत असते, एकच असते, ती आपल्याला कुठल्या ना कुठल्या यांनी त्रास देत असते. मग त्या गोष्टीकडे आपण जर पाहायला प्रयत्न केला की ह्या व्यक्तीचं आणि माझं काय नातं होतं, तर आपल्याला त्यापासून काय शिकायचं हे समजतं. आणि त्यानुसार जर आपण आपले प्रयत्न केले तर ती व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जाते किंवा न्यूट्रल होते, आपल्याशी संबंध ठेवणं बंद होऊन जातं, दूर जाते. अगदी जवळच्या व्यक्ती दूर जात नाही, पण अशा व्यक्ती ज्या आपल्याला रिलेटिव्ह आहेत किंवा आजूबाजूचे लोक आहेत, हे आपल्या दूर निघून गेलेले असतात. कारण ती गोष्ट ते जे शिकवायला तुम्हाला आलेले असतात ते तुम्ही शिकलेले असतात. आता हे नोकरी जाण्याचं जे मी म्हंटल का होत आहे, याच्यातून मला काय शिकायचंय, पुढचा मला काय शिकवतंय, हे आपलंच आपण समजून घेतलं पाहिजे. कुठलीही परिस्थिती आपल्यावर जी येते ती काहीतरी कारण घेऊन आलेली असते. त्यापासून आपल्याला शिकताच आलं पाहिजे. आपण शिकलं नाही तर त्याच गोष्टी वारंवार वारंवार आपल्या जीवनात येत असतात, कारण तसं आपणच प्लॅन केलेलं असतं. आपल्या इथे सुनील काळेंचे बरेच जण शिष्य आहेत. तुम्ही जर ऐकलं असेल तर सुनील काळे तुम्हाला या जन्मात आलेली परिस्थिती तुम्ही मागच्या जन्मात काय केलं होतं हे सांगतात. की एखादा व्यक्ती आपल्याशी भांडतोय किंवा आपला मुलगा आपल्याला त्रास देतो आहे, तर मागच्या जन्मी तुम्ही त्याचं काय देणं घेणं ठेवलं होतं, तुम्ही काय वाईट वागलं होतं हे सांगतात. आणि त्या गोष्टीत जर आपण बदल करायला लागलो तर ती गोष्ट हळूहळू त्याचा स्वभाव बदलायला लागतो. याच्यात मदत करण्यासाठी आपल्याजवळ अजून 2 लोक असतात, ते म्हणजे आपले स्पिरिट गाईड. तुम्हाला मी याच्या आधी स्पिरिट गाईड बद्दल सांगितलं होतं की आपण ज्या वेळा जन्म घेतो, जसे हे लोक निवडून आणतो, तसे आपण आपल्याजवळ स्पिरिट गाईड निवडून आणतो. त्यांना आपल्या आत्म्याचे देवदूत म्हणता येईल. ते कुठलेही देव नाहीये की हा कृष्ण आहे, हा शंकर आहे,
हा मारुती आहे, ही देवी आहे, नाही. ते फक्त आपल्यासाठी आलेले असतात, आपल्या दोन्ही बाजूला असतात, दोन्ही बाजूला, डाव्या बाजूलाही असतात, उजव्या बाजूलाही असतात, सतत आपल्या जवळ असतात. आपण जन्म घेतो त्या क्षणापासून तर आपण देह ठेवतो त्या क्षणापर्यंत ते आपल्याला सांगत असतात, ते आपल्याला सूचना देत असतात, पण त्यांच्या सूचना आपण ऐकतच नाही. आपल्या मनात त्या वेळेला तो विचार चमकून जातो. तुम्ही जर थोडस विचार करून पाहिला, तुम्ही एका ठिकाणी गेला आणि बाहेर पाऊस येणार आहे असं तुम्हाला वाटलं आणि पाणी भरणार आहे असं तुमच्या मनात जर विचार चमकून गेला, तर तो स्पिरिट गाईडनी दिलेला असतो. त्यावेळेला तो तुम्हाला सांगतो की लवकर निघ किंवा थांबून जा. पण त्याचं न ऐकता माझ्या घरी माझी मुलं वाट पाहतात आहे, माझा नवरा वाट पाहतोय, असं करून आपण त्या याच्यामध्ये निघून जातो भावनेच्या भरात आणि मध्ये अडकतो. पण त्याच्या आधी आपल्या मनात एक विचार निर्माण झालेला असतो, तो म्हणजे जाऊ नकोस. कोणी निर्माण केलेला असतो हा विचार? कोण आपल्याला मार्गदर्शन करत असतं? तर आपल्या बरोबर आलेले दोन स्पिरिट गाईड. हे स्पिरिट गाईड तुम्ही जर थोडीशी प्रार्थना केली तर तुमच्या समोर देखील प्रकट होतात, तुम्हाला सांगतात. ते कुठलेही शरीरधारी नाही आहेत, त्यांना शरीर नाहीये, पण तरीही ते तुमच्याशी बोलू शकतात. तुमच्या मनात एक विचाराचा तरंग निर्माण करू शकतात, तुम्हाला उत्तर देऊ शकतात. आणि आपण आपल्या जवळ असलेली ही शक्ती वापरतच नाही. मी जेव्हा शोधायला गेली माझे स्पिरिट गाईड कोण, तेव्हा मी दोघांनाही पाहू शकले. त्यांनी मला त्यांचे नाव देखील सांगितले. मला जर जमतं, तुम्हाला जमणं सोपं आहे. आणि सापडतात, बोलतात तुमच्याशी, तुम्हाला नाव सांगतात. पण तुम्हाला त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला थोडासा अवधी द्यावा लागतो. ते एकदम तुमच्या समोर प्रकट होत नाही. तुम्हाला हा विश्वास द्यावा लागतो की मी तुम्ही माझ्या जवळ आहात हे मला माहित आहे. हे स्पिरिट गाईड आपल्याला मदत करतात. आपण काय शिकायला आलेलो आहे हे पहिले आपल्याला जाणलं पाहिजे. पण का आलेलो आहे? तर आपण आलेलो आहे, मी आत्मा आहे, शरीर नाही. या शिडीपर्यंत आपल्याला पोचायचं. आणि आपण कशात अडकलेलो आहे? मायेच्या जगात. आपल्या समोर एक पडदा आहे, आपल्याला काहीच आठवत नाही की मी माझा सोल प्लॅन करून आली आहे, काहीच आठवत नाही. आणि आपण राग राग करतो आपल्या समोर आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा. मी याच्या आधी एका तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं उदाहरण सांगितलं होतं, अमेरिकेवाल्या. जुन्या लोकांना आठवत असेल की तिची सासू मेल्यानंतर तिच्या बरोबर जवळ अमेरिकेत पोचली, भारतात वारली. आठवतं का जुन्या लोकांना? की तिची सासू अमेरिकेत पोचली आणि तिला सांगितलं, तू बाई ग, तू मला दिलेलं कार्य मी व्यवस्थित पार पडले. सासू सुनेचे बिलकुल पटत नव्हतं. सासू तिला प्रत्येक गोष्टीला टोकत होती, प्रत्येक गोष्टीत अडथळा घालत होती. आणि तिने तिचा रोल व्यवस्थित सासूने आपला पूर्ण केला होता. ती आपल्या अमेरिकेतल्या सुनेजवळ गेली वारल्यावर. तिला फोन पण जायचा होता की सासूबाईंचं निधन झालं म्हणून, त्याच्या आधी पोचली.
दारातून आत आलेली दिसली, बसलेली दिसली, आणि तिला शिकवायला सांगितलं की तू मला ज्या कारणासाठी या पृथ्वीवर आणलं होतंस, ज्या रोल निभवण्यासाठी आणलं होतं, तो रोल मी माझा निभवला, आता मी चालली. बघा, आपण ज्याचा राग करतो ना, आपल्याला वाटतं हा समोरचा आपला दुश्मन आहे. तो दुश्मन नसतो. तो आपल्या सोलनी आणलेला आपल्यासाठी खेळणं असतं. आपण आपल्या हातात आलेले पत्ते आपण घेतलेले असतात हातात. त्याच्यात एक्का पण असतो आणि दुर्री पण असते. दोघांचं मूल वेगवेगळं असतं. आज रावण नसता तर रामाची किंमत काय राहिली असती? आपण रावणाला व्हिलन समजतो, पण रावण व्हिलन नाहीये. आज रामाला मोठं करण्याचं सामर्थ्य रावणामध्ये. तसंच कैकई. ज्या वेळा मी कैकई बद्दल विचार करते तेव्हा मला असं वाटतं मला कैकईला भेटायचंय. बाई ग, तू केवढं मोठं कार्य केलं रामाच्या जीवनात. ज्या कुठल्याच मायबापांना वाटत नाही की आपल्या मुलीचं नाव कैकई ठेवावं. आज केवढं दुःख आहे तिला, पण तिने केवढं काम केलेलं आहे. रामाला तिने घराच्या बाहेर केलं नसतं तर रावणाचा वध शक्यच नव्हता. राम गेला असता का घर सोडून? रामाचा श्रीराम झालाच नसता. आज रामाला श्रीराम बनवण्याचं सामर्थ्य कैकईत होतं, आणि रामाने तिला निवडून आणलेलं होतं पृथ्वीवर की तू हा रोल प्ले कर. तसंच आपल्या जीवनात हे जे आपल्याला त्रास देणारे लोक असतात ना, यांना आपण आणलेलं आहे. मग जेव्हा हे लोक आपल्याला सारखं सारखं एखाद्या गोष्टीबद्दल टोकतात, त्यावेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण यांना का आणलं, कशासाठी आणलं, आणि याच्यातून मला काय शिकायचं. पुढच्या वेळेला मी तुम्हाला आपण काय काय शिकायला येतो हे सांगेन, आणि आपल्या आत्म्याचे स्तर किती आहे हे पुढे घेईन. जुन्या लोकांना माहित आहे, पण नवीन लोकांसाठी, आणि मला ज्या ताईंनी प्रश्न विचारला त्यांच्यासाठी आजचा हा भाग घेतला. चला ध्यानाला जाऊया. पाय क्रॉस, हात क्रॉस करा. चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवा. शांत व्हा. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. श्वास येतोय, श्वास जातोय. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. येणारा श्वास, जाणारा श्वास. जोडून घ्या स्वतःला. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. आपल्याला आपो दीपो भवा करायचंय. आपला दिवा स्वतःच लावायचा. आपली प्रगती आपल्याला स्वतःच करून घ्यायची आहे. आपण ज्या गोष्टीसाठी या पृथ्वी तलावावर आलेलो आहे
जे कार्य घेऊन आलेलो आहे, जे शिकायसाठी घेऊन आलेलो आहे, ते कार्य पूर्ण करूनच आपल्याला पुढे जायचंय. श्वासाशी जोडून घ्या. पूर्ण लक्ष श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. दोन्ही पाय शिथिल सोडून द्या. दोन्ही घोटे, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल. मांडी शिथिल. कंबर शिथिल. पोट, नाभीचा प्रदेश शिथिल. छाती शिथिल. हाताची बोट शिथिल. मनगट, कोपर, खांदा, संपूर्ण दोन्ही हात शिथिल झाले. दोन्ही हात शिथिल. मान शिथिल. हनवटी, संपूर्ण दंतपंगती, जिव्हा, टाळू, ओठ शिथिल. नाक, दोन्ही गाल, कान शिथिल. दोन्ही डोळे, भाल प्रदेश शिथिल. डोक्यापासून तर तळव्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झाले. संपूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल झालंय. हृदय चक्रावर यायचंय. हृदय चक्रावर लक्ष द्या. मी शरीर नाही, मी एक आत्मा आहे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. मनाला सूचना द्या, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. पूर्ण लक्ष हृदय चक्रावर केंद्रित. पूर्ण शांत होऊन जा. माझ्या आत संपूर्ण ब्रह्मांड आहे. जो बाहर सो अंदर, खोजे सो पावे. माझ्या आतच संपूर्ण ब्रह्मांड आहे. माझ्या आत संपूर्ण ब्रह्मांड आहे. माझ्या आत संपूर्ण ब्रह्मांड.
माझी प्रगती फक्त मीच करू शकते. माझी प्रगती फक्त मीच करू शकते. आपो दीपो भव. माझा दीपक मीच लावू शकते. संपूर्ण लक्ष हृदय चक्रावर केंद्रित. पूर्ण लक्ष हृदय चक्रावर केंद्रित. स्थिर व्हा. गुलाबी रंग घ्या. मनात एकच विचार. आपो दीपो भव. मी या पृथ्वीवर अहम ब्रह्मास्मीची अनुभूती घेण्यासाठी आली आहे. संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आत आहे. संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आत आहे. पूर्ण लक्ष हृदय चक्रावर केंद्रित. पूर्ण लक्ष हृदय चक्रावर केंद्रित. प्रकाश बघण्याचा प्रयत्न. स्थिर व्हा तिथे. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. आज आपण फक्त आणि फक्त हृदय चक्रावर स्थिर होणार आहोत. वायू तत्वाचं कमळ. 12 पाकळ्या आहेत. आपण मधोमध आहोत. आज एकच गोष्ट आपल्या हृदयात आपल्याला स्थान द्यायची आहे. ती म्हणजे अहम ब्रह्मास्मि. आणि हे मिळवण्यासाठी मला माझेच प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आपो दीपो भव. पूर्ण लक्ष केंद्रित करा. स्थिर व्हा. ओम. ओम. ओम.
ओम. ओम. ओम. ओम. ओम. ओम. ओम. ओम.
अहम ब्रह्मास्मि। अहम ब्रह्मास्मि। अहम ब्रह्मास्मि। अहम ब्रह्मास्मि। अहम ब्रह्मास्मि। ओम। ओम। ओम।
मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. मी शरीर नसून आत्मा आहे. मी शरीर नसून आत्मा आहे. मी आत्मा आहे. हे शरीर मला वापरायसाठी मिळालेलं आहे. हे भाड्याचं घर आहे. मी अविनाशी असा आत्मा आहे, ज्याला जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, सदा आनंदात असणारा असा आत्मा आहे. मी आत्मा आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आत आहे. माझ्या आत स्थिर आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आत आहे. संपूर्ण ब्रह्मांड माझ्या आत आहे. मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. या पृथ्वीच्या रंगमंचावर नाटकात काम करायसाठी मी 4 दिवसासाठी इथे आलो आहे. मी पृथ्वीचा निवासी नाही. 4 दिवस नाटकात काम करून मी माझ्या धामाला निघून जाईन. मी जिथून आलो तिथे निघून जाईन.
ओम ओम पुन्हा एकदा अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि हृदयावर कोरून टाका अहम ब्रह्मास्मि मी तोच पुरातन आत्मा आहे ज्याला जन्म नाही मरण नाही ज्याला पाणी भिजवू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही वारा सुकवू शकत नाही तोच आत्मा मी आहे हे शरीर माझी खोळ आहे काही दिवसासाठी मिळालेली जसं मी कपडा बदलतो तसा मी हा देह बदलणार आहे सहज कारण हा देह म्हणजे मी नाही या देहापेक्षा मी वेगळा आहे मी त्या परमात्म्याचा एक कण आहे एक अंश आहे या देहातून मुक्त होऊन मी त्या परमात्म्यातच विलीन होणार आहे अज्ञानाने मी स्वतःला देह समजतोय मी देह नाही मी आत्मा आहे परमात्म्याचा एक अंश ओम 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 ओम
शांत व्हा. मी शरीर नाही, मी शरीर नाही, मी तो चिरंतन आत्मा आहे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. श्वासावर या, श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. गुरूंना प्रणाम, आई वडिलांना प्रणाम. तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या परमेश्वराला माझा प्रणाम. तुमच्या गुरूंना प्रणाम, तुमच्या आई वडिलांना प्रणाम. आणि माझी ही छोटीशी सेवा माझ्या गुरुच्या चरणाशी अर्पण. शुभम भवतु. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पाय सोडून द्या, हात सोडून द्या. पायाच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. ऊर्जेचा प्रवाह संपूर्ण शरीरात पसरू द्या. हात चेहऱ्यावरनं फिरवा, डोक्यावरनं फिरवा. शरीरावरनं फिरवून डोळ्यावर ठेवा. हाताच्या फटीतून प्रकाश बघण्याचा प्रयत्न. आणि ज्या वेळा कम्फर्टेबल वाटेल त्यावेळा हळूहळू डोळे उघडायचे आहेत. सगळे आले ध्यानातून बाहेर. कोणाला सोल प्लॅन विषयी काही विचारायचंय का? सुजाता ताई. बोल सुजाता ताई. हा आपण घेतलं होतं मागे एकदा सोल प्लॅन मेडिटेशन, तर ते परत एकदा घ्या ना अशी विनंती करते मी. म्हणजे नवीन मंडळी बरीच जॉईन झालेत त्याच्यानंतर, आपल्याला खूप दिवस झाले, तर म्हणजे सगळ्यांनाच त्याचा लाभ मिळेल एवढंच. समजताय ना? छान वाटलं ताई आज, खूपच सुंदर ध्यान, खूप छान झालं. आणि ना हिरवा रंग दिसत होता, सगळं व्हायब्रेशन इथून वर वर जात होते. खूप छान सगळंच. आणि तुम्ही जे म्हणता ना सोल प्लॅन घेऊन आलेला असतो, तर मला ते असं मला होते आता एवढे मध्ये की आपण म्हणजे काहीतरी करायचंय आपल्याला, खूप वाटते, खूपच प्रचंड ते होते की आपल्याला काहीतरी करायचं पण मला मार्गच मिळत नाही. मिळेल. मी त्याची किल्ली दिली आहे. आजचं हे जर तू पुन्हा हे ऐकलंच, आपले जे सोल गाईड आहेत ते आपल्याला मदत करतात. शोधा त्यांना, आपल्या जवळ आहेत.
त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा. बोलतात ते आपल्याशी, कारण आपण त्यांना त्याच कामासाठी घेऊन आलोय. हं. आपल्याला बरोबर ते मार्गदर्शन करतात. हो ना. खरी गोष्ट. शेवटा थोडस आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. सहज शक्य आहे. बरं. बोल श्रद्धा ताई. चालेल. आत्मवंदन अनघाताई. छान झालं आजचं ध्यान. आणि मला ना हृदयावर हिरव्या रंगामध्ये 2 हा अंक दिसला आणि नंतर गुलाबी कमळ दिसलं. अशा 2 गोष्टी आज छान मला अनुभवता आल्या. आता त्या धन्यवाद. 2 रंगाचं हे शोधायचा प्रयत्न कर की 2 हो रंग हो काय आहे. 2 हा आकडा ओके. कशासाठी आहे ते तुला बरं. तुझंच सापडेल. ओके. धन्यवाद ताई. हा सुषमाताई. नमस्ते ताई. आज तुम्ही जे सांगितलं की सोल प्लॅन आपण घेऊन आलेलो असतो, ते खूपच म्हणजे एकदम हे छान वाटलं. एक मिनिट हा. याचा आवाज बारीक कर ना. तर आपण जी परिस्थिती आपल्या आयुष्यात घडते, एखादी प्रसंग येतो, त्याचं जे मी आता तुमचं मार्गदर्शन घेते त्यानुसार मला जे समजलेलं आहे तो बरोबर आहे का सांगा. ही एक परिस्थिती घडते, आपण खूप अगदी मागे मागे जाऊन त्याचा विचार करतो, मग त्या गोष्टी डोळ्यासमोर येतात, त्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आता तुम्ही सांगता त्या पद्धतीने, आणि त्या लोकांचा आपण राग करायचा नाही हे तर कळलं. आणि तर त्या बाबतीत मी आतापर्यंत त्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये खूप अडकत होते, पण त्या निगेटिव्ह गोष्टींना तुम्ही कट कट करत म्हणायचं किंवा त्याच्यातून नामस्मरण करायचं, ह्या इथपर्यंत जमायला लागले असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोल प्लॅन, की ते आपणच घेऊन आलेलो आहोत. त्या लोकांचा राग करण्यापेक्षा त्या गोष्टीतून बाहेर पडावं, आणि आपणही एक आत्मा आहोत ह्या गोष्टीवर विचार करावा. आणि आता त्याच्या पुढची स्टेप म्हणजे तुम्ही जे सांगता की आपले सोल गाईड कोण आहेत, किंवा तुम्ही जे सांगता की आता आपल्याला त्यावेळेस कळत असतं की हे करायचं नाहीये, पण त्याच निगेटिव्ह विचारात आपण राहतो म्हणा, किंवा ती घडतं आपल्या हातनं, तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाखाली मिळतोय आम्हाला. आता ते जे 2 सोल गाईड आहेत त्याची पण आपल्याला मिळावं की. आणि आज मला हृदयात पोपट दिसला, माहित नाही काय पोपटाचं मेडिटेशन मध्ये सुरुवात झाल्यावर पोपट दिसला. पण ज्या काय आपल्या आयुष्यात प्रसंग आलेत किंवा घडलेत त्याची खूप स्टेप बाय स्टेप छान उत्तरे मिळत आहेत तुमच्याकडनं. आणि ज्या आपण त्या विचारात शोधत असतो त्याची उत्तरे मिळत आहेत. आपले नुसतेच सोल गाईडच नसतात, आपल्या आयुष्यात पक्षी पण असतो, आपल्या आयुष्यात प्राणी पण असतो, आपल्या आयुष्यात वृक्ष पण असतो आपल्याला मदत करण्यासाठी आलेला. आणि काही घटना आपल्याला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट केली म्हणून ही निगेटिव्ह आपल्यात घडलंय, असं काही असतं का म्हणजे, किंवा काय ते, की काय उदाहरणार्थ आपण समजा आता आपण एखाद्या ठिकाणी बरेच वर्ष गेलेलो नसतो, किंवा तिथे काहीतरी नवीन घर घेतलेलं नसतं किंवा बांधलेलं नसतं, पण ते बांधल्यानंतर आपल्या ह्याच्यात काहीतरी असं थोडंसं चुकीचं घडलं की आपल्याला त्या गोष्टीबद्दल मनात एक शंका येते की अरे हे झालं म्हणून हे झालं का, त्याचा काही संबंध असू शकतो का, का तो निगेटिव्ह विचार आपला समजायचा आपण. नाही नाही, असू शकतो ना. कारण नुसताच आपण जसे माणसं आपल्या आयुष्यात आपण आणतो, तसं परिस्थिती आपण आणतो, तसंच स्थान, तसंच हे सगळं आपण प्लॅन केलेलं असतं, किंवा 50% जे आपण घेऊन आलेलो असतो त्याच्याशी ते संबंधित असतं. खूप किचकट आहे विषय हा. म्हणजे समजायला आपल्याला हे समजतच नाही की ह्याला मी सोल प्लॅन म्हणून आणला आहे, की माझ्या ह्याच्यात हा आलेला आहे, की माझ्या हा हा कर्माच्या फेऱ्यामध्ये तो आलेला आहे.
म्हणजे बरोबर. कर्माचा फेरा देखील आपण त्याच्याशी विणलेला असतो ना. आपला शेवटचा जो विचार असतो, आता माझ्या मैत्रिणीचं एक उदाहरण सांगते की तिला मुलंच नव्हतं होत. खूप वर्ष झाले की मुलासाठी नुसती कासावीस आहे. मूल होत नाही, मूल होत नाही. ज्या वेळा तिचा आकाशिक रेकॉर्ड पाहिला, तिचं पुनर्जन्म कुठे होतं हे शोधून काढलं, तेव्हा असं दिसलं की मागच्या जन्मात हिने जवळजवळ 10 ते 12 अपत्यांना जन्म दिला. आणि तेच चूल आणि मूल, तेच चूल आणि मूल, ती इतकी हे झाली आणि मृत्यू तिचा बाळणपणात झाला. त्यावेळा तिच्या मनात हाच विचार होता की आता मला मूल नको. तो विचार घेऊन तिने या जन्मात प्रवेश केला. तिला मूल नाही झालं. सगळे डॉक्टर झाले, सगळं सगळं झालं, कारण शेवटचा जो विचार होता तिचा, त्या बाळणपणात ती गेली 8व्या मुलाच्या वेळेला. त्यावेळेला तिच्या मनात हाच विचार होता की आता नको. आपण त्यावेळा देह पातळीवर विचार करत असतो, देहाशी संबंधित विचार असतो आपल्या मनात. किंवा आपण मृत्यूच्या आधी, कोमात जायच्या आधी आपल्या मनात जो विचार असेल, याचं उदाहरण आपल्याला द्रौपदीच्या याच्यात देता येईल. द्रौपदीचा पुनर्जन्म सांगितला जातो की तिला, ती म्हातारी असते आणि तिला उचलतात, तर तिला असं वाटतं की मला असा नवरा असावा की जो बलशाली आहे, मला असा नवरा असावा. तिला 5 जणांशी लग्न करावं लागलं. तिचं पुनर्जन्मात त्या मृत्यूच्या वेळेला तिचा विचार तो होता. मी याच्यात अजून एक उदाहरण सांगितलं होतं माझ्या मैत्रिणीच्या आजीचं, आठवत असेल तर, की त्यांच्या घरात सगळं देवाचं होतं, पण त्या आजींना पत्ते म्हणजे सत्ती लावणी खेळणं खूप आवडायचं. त्या जन्मभर नुसते ते, नवरा वारला, वेळच वेळ, त्यावेळा टीव्ही आणि हे काहीच नव्हतं, तर त्या नुसते पत्ते खेळायच्या. मग शेवट ते दुर्री टाक, दुर्री टाक, दुर्री टाक, हाच त्यांच्या तोंडात शब्द होता. जर दुसरा जन्म घेतील तर त्या काय होतील याचा विचार न करणं, म्हणजे आपण आतापासून आपल्या मृत्यूची तयारी करावी लागते. आपण आतापासून त्या मनाला शांत करायला सुरुवात केली तर आपण मृत्यूच्या वेळा आपल्या मनात विचार येऊ देणार नाहीत. नाही तर हिनी मला छळलं, हिनी मला छळलं, म्हणजे मी पुढचा जन्म तिला छळायसाठीच घेणार, माझ्या बरोबर तिलाही आणणार ना. बरोबर आहे. बरोबर आहे. हो ना, त्याच्यासाठी मृत्यूची तयारी करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपलं आत्मा आणि विचार हे दोन्ही आपण नाही, जेव्हा मी हे समजेन की करायचे. मी आत्मा आहे, तेव्हा मला हे लक्षात येईल की हे जे लोक आलेले आहे हे माझ्या शरीराचे आहेत. हा माझ्या शरीरासाठी आलेला नवरा आहे, किंवा ही सासू या शरीराशी संबंधित आहे. मग यांचा माझा संबंध इथपर्यंतच, या जन्मापुरता. पुढच्या जन्माला मी कॅरी फॉरवर्ड नाही करणार. हा योगिता ताई. हा, ऐकू येते? हो हो. हा, नाही तुम्ही ते नोकरीचं ते मिळतील नाही मिळतील त्या दृष्टीने मला एक असा मनात विचार आला की असं जेव्हा घडतं मग अनेकही बाबतीत घडतं तेव्हा लोक मग पत्रिका दाखवतात. मग पत्रिका दाखवल्यानंतर मग आता शनीचे 7.5 आहे किंवा राहूची महादशा आहे म्हणून ह्या एका ठराविक पिरियड पुरता तुम्हाला त्रास आहे असं सांगतात आणि मग नंतर ते सुकर होतं. तर ते कसं? ते तर 50% मध्ये. हा पहिलंच वाक्य होतं माझं की आपण आपला सोल प्लॅन बदलवू शकतो, हा पण
त्याच्याही पेक्षा आपण ही परिस्थिती माझ्यावर का आली, याच्यातून मला काय शिकायचं आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर ती गोष्ट आणखीन पटकन हे होते, तुटते ती. म्हणजे गाठी एक एक आपल्याला सोडवतच जायचे. आता समजा मला हे पटलं म्हणजे पटतं, पण अशा घटना मुलांच्या बाबतीत घडतात आणि त्यांचा ह्याच्यावर विश्वास नसतो. ते म्हणतात हे मला सांगूही नकोस. तर त्यासाठी आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो का? हे पहा, आपले हे मुलं आतापर्यंत किती मुलंच झालेत आपल्याला. आज काय म्हणलं? आज मी जर 500 जन्म घेतले असतील तर माझे 500 जन्मातले मुलं आहेत माझ्याच आजूबाजूला. मुलांचं जे असतं ते त्यांनी त्यांचा सोल प्लॅन घेऊन आलेले असतात. त्यांना कुठलं ज्ञान कुठल्या वेळेला मिळायचं हे त्यांचं ठरलेलं असतं. आपण उगीच चिंता करतो. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, आपण त्यांच्यासाठी देवाचं करावं, हे सगळं ठीक आहे, पण आपण त्याच्यात अडकू नये. करावं सगळं. आपण एकटं आलेलं आहे, आपल्याला एकट्यालाच जायचंय. हे सगळे 4 दिवसाचे सोबती आपल्या बरोबर. अडकल्याशिवाय कसं करता येईल? अडकू तेव्हा तर करू ना मनाने. नाही नाही, बिना अडकता देखील करता येतं. प्रेम करायला कुठेच नाही, प्रेम सगळं करा. प्रेम, आपण प्रेममूर्तीच आहोत. आपला आत्मा जो आहे हा प्रेमाचा गोळा आहे. प्रेम करायचंय, अडकणं वेगळं. अडकायचं नाही. अडकतो म्हणजे आपण ते नाही मनातून प्रेम करायचंच आहे. प्रेमच करायला आलोय आपण. जेव्हा पण हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. आपण हे विसरून जातो की आपण त्याच्या सोल प्लॅन मध्ये ढवळाढवळ करतोय. त्याचा सोल प्लॅन तो तसाच घेऊन आलेला आहे. तुम्ही काहीही करून त्याचा सोल प्लॅन नाही बदलवू शकत. मला असं वाटतं, सॉरी, आपण सोल प्लॅन नाही बदलवू शकत कोणाचाच. आपण नाही बदलवू शकत, तो बदलवू शकतो. हा प्राचीताई, मला असं वाटत आहे की तुम्ही जे सांगताय ते असं असेल म्हणजे की आपण त्यांच्याबद्दल अतिरिक्त चिंता करतो. म्हणजे त्यांची डेस्टिनी, त्यांची जे काही आहे ते ठरलेलं आहे. आपण म्हणू तसं नाही पाणी वळत. ते आपण आपल्यालाच उलट त्रास करून घेतो या सगळ्यामध्ये. आणि मला आजकाल ह्या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवतात की मी एका लेवलला सांगून बघायचं, पटलं तर ठीक आहे ना, तू आणि यू अँड युअर डेस्टिनी, ठीक आहे, इट्स ओके. घुसायचं नाही, घुसलं की खूप त्रास होतो आपल्याला. हे मनाने आपण बरोबर आहे, मनाने आपण एक्सेप्ट करायला पाहिजे की त्यांच्या ह्याच्यात आपण नाही डवळलं. कुठल्याच नाही, म्हणजे उद्या सून आली, नवीन लग्न झालंय तरी आपण ठराविकच गोष्टीपर्यंत जायचं, नाही तर मग नाही जायचं. सोडून लेट इट गो, हे फार महत्वाचं आहे असं मला वाटायला लागलं आज. बरोबर आहे. आणि तुम्ही सांगतात ते 100% पटतं की जो शेवटचा विचार असतो आपला, त्या अनुषंगानेच आपण म्हणजे मन निर्विचार ठेवणं फार गरजेचं आहे, खरंच गरजेचं. आणि नामस्मरण हा त्याच्यावरचा उत्तम मार्ग. म्हणून म्हणतात ना, मरताना अंतसमयी देवाचंच नाव आलं पाहिजे तोंडात, बाकी काहीच नको. खरं आहे, अगदी खरं आहे. छान वाटतं तुम्ही काय काय सांगतात ते ऐकायला. ते सुजाताताई म्हणाल्या ते सोल प्लॅनचं घ्या ना ताई परत एकदा, आम्ही नाही ऐकलं. खूपच छान, म्हणजे माहिती तर खूप छान मिळते आपल्याला. मुलांच्या बाबतीत एक सांगू का? उद्यापासून घे. योगिताताई ज्या म्हणल्या ना आता की मुलांना काही आपलं. जयश्री ताई बोला. हा बोल. हा, कोटी कोटी प्रणाम आधी अनेकाताई. आणि आता या ज्या म्हणल्या की आपला तो स्वभावच आहे काळजी करणं.
किती आपण नाही म्हणणार काळजी करायची नाही तरी पण ते विचार येतातच ना, सोडून येतो. कारण आता आपण तुमच्या या जन्मोजन्मी त्याच सहवासामुळं तो विचार आपण जन्मोजन्मी तेच घेऊन आलोय ना, काळजी करणं. हो ना, पण मग आपल्याला तिथेच बदलायचं आहे ना, मग त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता कसं येईल? बरोबर आपल्याला हे आहे ना, सगळं सोडत जायचंय ना, खरंय प्रत्येक खरंय. गोष्ट सोडायची आहे. पण तुमच्या त्या सगळ्या ध्यानामुळं खूप फरक पडलाय आणि काळजी तर करतच नाही. काय त्यांचे नशीब आणि ते पुढे जाईल. आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करायचं, बाकीची त्यांची नशीब. आपण पुष्कळ सांगण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी त्यांच्या नशिबात जे असेल तेच होणं. बरोबर आहे ना? का ते मला मला पण अनुभव म्हणजे मला बरंच काय काय दिसलं, बरेच नंबर्स पण दिसले. 14 दिसला, 1992 दिसलं, स्टार दिसले, ब्ल्यू कलरचे स्टार्स आणि त्याच्यामध्ये आणि लीव्स दिसल्या, अशा पानाची वेल दिसल्या खूप साऱ्या. लिहून ठेव. हे कसं होतं की ह्याची उत्तर तुला मिळतील. ओके, हे सगळं लिहून ठेव, काय दिसलं हे लिहून ठेव, आणि मग ज्या वेळेला तुला समजेल याचा अर्थ, त्यावेळेला ते कोडं सुटेल. ओके. या नंबर्सही खूप गंमत आहे. हे काहीतरी आपल्याला सांगायला येतात ध्यानात. ओके. सो ते म्हणजे खूप मला ऍक्च्युली मला पहिले ध्यानच नाही लागू दिलं धैर्याने. आणि नंतर मी गेली खूप आत गेली आणि नंतर मला ते एवढं सगळं दिसत होतं. आता मला एवढंच आठवतं ऍक्च्युली. खूप काय दिसत होतं. बरंच दिसलं ऍक्च्युली. एवढंच आठवते, तेवढं खूप आठवून आता आठवतं. मी बोलू का 1 मिनिट? हा. आता तुम्ही जे सोल गाईड आहे ते म्हणलात, ध्यानात होते असं असं धक्के बसल्यासारखं होत होतं. एकदम जागा असं होऊन धक्के बसल्यासारखं होत होतं. आणि मग 1 सेकंद का अर्धा सेकंद का होईना, पण तसं गजानन महाराज आले आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवला. आता तेच माझे सोल गाईड असू शकतात. कोण असेल हे आपल्याला ते सांगतात स्वतः. आणि इतके सुंदर नटलेले, नुसतं चित्र आलं पुढं, म्हणजे दिसले, ते मूर्ती दिसली, डोक्यावर हात ठेवल्यासारखं भास नाही म्हणता येणार, पण तसं दिसलं. मग एकदम मग तेव्हा मी विचार करते की आपल्याला ज्या वेळेला 2 मतं होतात, जावं का न जावं, करावं का न करावं, मग त्यावेळेला जे पहिलं मत ते सांगतात तसं आपण करतो. धन्यवाद तुमच्या ध्यानामुळे जीवनात प्रगती होतीये, पण ते फार उशिरा. मुलांच्या बाबतीतलं एक सांगू ताई मी, एक अनुभव तुमच्या ह्याच्यातला, की जे आपण म्हणतो फक्त तुम्ही आता सांगितलं की फक्त प्रेम करा मुलांवरती. मुलं त्यांचं प्रारब्ध घेऊन आलेली आहेत किंवा त्यांचं ते आहे. तर तुम्ही जे नेहमी सांगता फक्त प्रेम करा, चुकीचे विचार करू नका त्यांच्या बाबतीत, परत त्यांना हृदयापासून प्रेम करा. आणि मग अशा वेळेस थोडीशी तुमच्या ह्याच्यात मला वाटतं आम्हाला मार्गदर्शन मिळाल्यामुळे थोडस काही प्रगती झालीये. त्याच्यामुळे ज्यावेळेस मुलांना काही, माझ्या मुलीला जी काही अडचण आली, म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं, माहित नाही. आणि वाचताना मी मागे एकदा सांगितलं तर होता त्यांना अनुभव, की आतून मला कोणीतरी सांगितलं की अरे त्याची एक्सपायरी डेट बघ सलाईनची, आणि मी ती बघितली, ती एक्सपायर झालेलं होतं. ते मी असं एकदम तडफडून ते सांगितलं, ते लक्षात आलं. नंतर असे बरेच प्रसंग घडले मुलीच्या बाबतीत, की नुसतं हृदयापासून प्रेम केलं आणि मग तिचा माझ्यावर विश्वास बसत गेला. मग ती मला म्हणते आता की आई तू म्हण असं, तू असं म्हणलीस की माझ्या घरात तसं होतंय, आणि परमेश्वर कृपेने ती साथ बहुतेक सोल गाईडकडनंच मिळतीये, किंवा माझ्यातही वैचारिक बदल झाल्यामुळे ध्यानामुळे ती होतंय. तर मुलांचा नक्कीच विश्वास बसतो आपल्यावरती. आपण फक्त हृदयापासून त्यांना प्रेम करावं. होत नाही तसं अजूनही, म्हणजे मी म्हणते मी चिडते जरा काही चूक झाली की खूप चिडते मुलीवरती, काय होतं, पण ते तुमचे शब्द कानात येतात कायम.
चुकीचे विचार येतात, चिंता येते, काळजी येते, पण ताईंचे विचार शब्द आठवतात. कट कट म्हणा, त्याच वेळेस नामस्मरण सुरू करा. त्या तुमच्या शब्दांवरती मी चाललेली आहे आता. त्यामुळे माझ्या मुलीच्यातला हा बदल मला ती म्हणते, आई तू आता म्हण असं मला की माझं हे पूर्ण होईल, हे माझं असं होईल, माझं होते. म्हणजे हा बदल माझ्या मुलीच्यात आणि माझ्या नात्यात जो जाणवतोय तो मी सांगते आता ताई तुम्हाला. आपण केअर धन्यवाद. टेकर आहोत त्यांचे, हम्म. आपण मालक नाहीये, केअर टेकर आहोत. हे शब्द अगदी तुमचे कानात घुमतात. म्हणजे ज्या वेळेस असं काही प्रसंग येतात त्यावेळेस आपण केअर टेकर आहोत. आपण फक्त प्रेम करा, हृदयापासून प्रेम द्या. ते शब्द आठवतात अगदी त्या प्रसंगानुसार. अनघते पण इथे मी पण माझा एक अनुभव शेअर करेल सगळ्यांची, की ऍक्च्युली ना मी साईबाबांचं करते, पण ना धैर्याला जेव्हा पण मी ओम गजानन महाराजांचं आहे ना, निशंक होई रे मना, हे गाणं लावते ना, ती एका मिनिटात शांत होते. मे बी शी इज कनेक्टेड टू गजानन महाराज, आय डोंट नो, पण ती इतकी फटकन शांत होते. जेवढी ती म्हणजे मी इतरही जप करते किंवा मी काय करते, ती समजा खूपच रडत असेल तेव्हा पण जेव्हा मी ते गाणं अलेक्साला बोलली लाव म्हणून, तर लावलं की ती एका सेकंदामध्ये, कारमध्ये असो, मग ते घरात असो, मग ते कुठेही असो, ते लावलं गाणं की ती शांत होते. सो हा स्पेशली अनुभव मला शेअर करायला आवडेल. आणि असं काही नाही की मी प्रेग्नन्सी मध्ये गजानन महाराजांचं केलं होतं, असं काही नव्हतं. उलट मी साईबाबांचं, म्हणजे मी माझ्या गुरूंचंच करत होती, पण स्टील ती त्याला कनेक्टेड होते. सो म्हणजे खूप ते त्यांचं ऍक्च्युअली सगळं घेऊन येतात, हे खूप ट्रू आहे, खूप खूप ट्रू आहे. आणि हे धैर्याच्या बाबतीत तर मी नक्की सगळ्यांशी शेअर करेन. ती सगळं लिटरली घेऊन आल्यासारखंच आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या की मला शेअर करायला आवडेल. खूपच छान असतात त्या, बऱ्याचशा असतात अशा, पण हे खूप खूप ट्रू आहे की ते त्यांचं घेऊन आले आणि ते ती खरी गोष्ट आहे. ते त्यांच्यावरच सोडून द्यायचं की त्यांना काय करायचं. मी एक गोष्ट शेअर करू. हा बोला बोला. माझा मुलगा लहान होता तेव्हा माझ्या सासूबाई त्याला नेहमी आमच्याकडे बालोपासना म्हटली जायची. म्हणजे मी गजानन महाराजांचा करत होती कारण मी विदर्भातून आली होती. त्यांच्याकडे बालोपासना होती कलावती देवींचा. आणि मग मुलगा झाल्यावरती सासूबाई मलाही फोर्स करायच्या, त्यालाही फोर्स करायच्या की तुम्ही बालोपासना म्हणा. मी म्हणायची, मी गजानन महाराजांचंही वाचायची. पण मग आम्हाला काही दिवसांनी, वर्षांनी एक आध्यात्मिक गुरु भेटले. तर त्यांनी त्याला, तो म्हणायचा नाही बालोपासना, कंटाळा करायचा, जायचा नाही. त्यांनी त्याला स्वामींची सेवा दिली आणि मग तो स्वामींच्या अगदी आवडीने ते सगळं म्हणायला लागला, करायला लागला. मग त्या एक दिवस बोलल्या त्यांना की असं कसं हा तो करतो, तुम्ही, मी त्याला एवढे वर्ष झाले सांगते, तो ते म्हणत नाही आणि हा हे करतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचे आध्यात्मिक गुरु त्या त्या पातळीला तो गेलेला आहे, तो त्या लेवलला आहे, त्यामुळे तो आता त्यांची सेवा तिथून सुरू करेल. तुम्ही फोर्सफुली करू नका असं त्याला की त्यांनी हेच म्हटलं पाहिजे. हे त्यांनी त्याला तेव्हाच सांगितलं. आणि माझ्याही बाबतीत मग मला असं वाटायचं, मी त्या कधीच गजानन महाराजांना फुले व्हायच्या नाही. मी म्हंटल आपण व्हायचं, आपण काही असं करायचं नाही. आणि मग हळूहळू एक दिवस त्यांना प्रकट दिनाला त्यांनी म्हणजे ते आमचं पारायण चालू होतं, त्यांना 18वा अध्याय वाचायला आला. त्यांनी तो वाचला, म्हणजे सगळ्या त्यांच्याच माहेरच्या गटामध्ये. आणि मग त्यांना ती ओढ निर्माण झाली, मग त्याही त्यांची पूजा करायला लागल्या. आणि मग आता असं झालं की आमचं अख्खं कुटुंब आम्ही स्वामींच्या मार्गात आहोत. म्हणजे आम्ही सगळेच जण आता स्वामींच्या करतो. सासूबाई आता नाहीये, पण तेव्हा मला असं कळलं की प्रत्येकाची एक लेव्हल ठरलेली असते, तो तिथूनच सुरुवात करतो. तुम्ही त्याला कितीही ढकला तो नाहीच करत, असं आहे ते. तेच आहे, गुरु आपला ओढून घेतो आपल्याला. बरोबर, कुठं शोधत असेल तो येतो आणि आपल्याला बरोबर आपल्यापर्यंत छान पोहोचतो, विचार. आपल्याला ओढून घेतो. करेक्ट आहे, अगदी करेक्ट. चला, धन्यवाद ताई. मला आज्ञा द्या. जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम, जय जय श्रीराम. श्रीराम. आत्मवंदन ताई, जय आत्मवंदन. श्रीराम. आत्मवंदन.